राज ठाकरेंच्या सभांना गर्दी, मात्र मतांमध्ये काही परिवर्तन होत नाही. तर उद्धव ठाकरे यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश. युतीच्या चर्चांवर पुण्यात अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करून जिंकण्याचा भाजपचा डाव. राहुल गांधी यांचा आरोप. तर निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. राहुल गांधी यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर फडणवीस आणि शिंदेंची खोचक टीका. माझ्या राजकीय अनुभवानुसार योग्य वेळी बोलेन, फडणवीस यांचं वक्तव्य. तर ठाकरे एकत्र आले तरी महायुतीच जिंकणार, शिंदेंचं विधान. भास्कर जाधव यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर. पक्ष सोडून कुणी गेलं तरी काय फरक पडतो असं बोलून चालत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोईंग वरून भास्कर जाधव यांचं वक्तव्य. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक स्थितीचा घेतला जाणून आढावा. पालिका निवडणुकीच्या तयारीवरही खलबत. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये नक्षलग्रस्त भागात मुक्कामी. फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी 13 नक्षल्यांचं आत्मसमर्पण. तर बंदुका टाकलेल्या 12 नक्षली जोडप्यांचं सामूहिक लग्न सोहळा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला कॅनडामधून अटक. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित झिसान अख्तरला कॅनेडियन पोलिसांनी पकडलं. पाकमधील डॉनच्या मदतीनं परदेशात पळाल्याची माहिती. अभिनेता डिनो मोरियाला पुढील आठवड्यात ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स. 65 कोटींच्या मिठी नदी गाळा काढण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स. भाजपचा पदाधिकारी ओमकार कदमला पुणे महापालिकेमध्ये प्रवेशबंदी. आयुक्त नवल किशोर राम यांची धडक कारवाई. कदमवर महिलेचा छळ केल्याचा आरोप. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. बकरी ईदमुळे किल्ल्यावरील मंदिर पोलीस प्रशासनानं बंद ठेवल्यानं घोषणाबाजी. पोलिसांच्या भूमिकेवर शिंदे सेनेचा आक्षेप. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार. सोशल मीडियात अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू. तर आतापर्यंत 4 जणांना अटक. 14 दिवसांची कोठडी. यवतमाळमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. जुन्या वादातून 4 जणांनी केली भर रस्त्यात हत्या. 3 जण अटकेत. सुरतमध्ये 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. 5 दिवसांपूर्वी झाला होता तरुणाचा साखरपुडा. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ. 15 दिवसांत